नमस्कार, मी माधुरी वैद्य. नमस्कार, मी उमेश चव्हाण. उमेशजी, मागच्या भागात आपण शेवटचा श्लोक बघितला होता. रजस्तमश्चा विभूय सत्वं भवति भारत. रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. म्हणजे कोणता तरी एक गुण सतत बाकीच्या दोन गुणांना मागे सारून प्रभावित होत असतो. म्हणजेच काय की मनुष्य आयुष्यभर एकाच गुणाने प्रभावित होत नसतो. या बाबतीत आपल्याला वाल्या कोळीचं उदाहरण देता येईल, जे नंतर वाल्मिकी ऋषी म्हणून प्रसिद्ध झाले. पहिल्यांदा जंगलात वाटमारी करून वेळ प्रसंगी लोकांना मारून ते आपला जीवितार्थ चालवत असत. म्हणजेच ते तमोगुणामध्ये स्थित होते. पण जेव्हा नारद मुनींच्या संपर्कात ते आले, तेव्हा नारद मुनींनी केलेल्या उपदेशामुळे त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलली आणि ते रामनामामध्ये एवढे गुंग झाले, भक्तिरसात एवढे डुंबले की त्यांना त्यांच्या शरीरावर मुंग्यांनी वारूळ केलेलं सुद्धा लक्षात आलं नाही. एवढे ते प्रत्येक बाबतीमध्ये स्थितप्रज्ञ झाले, फक्त भक्तिरसामध्येच स्थित झाले आणि त्यामुळेच सात्विक गुण त्यांच्यामध्ये आला. आणि सात्विक गुण आल्यामुळे ते ज्ञानी झाले, त्यांना ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाला आणि त्यांनी अलौकिक असं काव्यसंग्रह रामायण हे लिहिलं. ज्ञानेश्वर माऊली याच अध्यायात ओवीमध्ये म्हणतात, येथ सत्व ते उत्तम रज ते मध्यम, तिही माझी तम साविया धारे. हे एकेची वृत्तीचे ठाई त्रिगुणत्व आवडे पाही, वयसात्रय देही एकी जीवे. एकाच जीवामध्ये हे सगळं घडत असतं. आता तुम्ही पुढचे श्लोक आणि त्यांचा अर्थ सांगा. ताई, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने गुणांची माहिती सांगितलेली आहे. हे जे 3 गुण आहेत ते अगदी प्राचीन काळापासून म्हणजे हजारो वर्षापासून आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत. हे 3 गुण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मागील 150 वर्षांपासून शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले हे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स आहेत. आता या भागामध्ये आपण एखादा गुण प्रभावी झाल्यानंतर मनुष्यामध्ये कोणत्या प्रकारे त्याची लक्षणं दिसून येतात आणि त्यानंतर भगवत प्राप्तीचा उपाय आणि गुणातीत झालेल्या मनुष्याची लक्षणं आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत. गुणत्रय विभाग योगामध्ये 11, 12 आणि 13 नंबरच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व द्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानम यदा तदा विद्यात् विवृद्धम सत्वमित्युत. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणा मशमस्पृहा, रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. ते म्हणतात की शरीराची सर्व द्वारं जेव्हा ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुण वाढलेला आहे असं म्हटलं जातं. जेव्हा रजोगुणाची वृद्धी होते तेव्हा अधिकाधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा उत्पन्न होत असते. आणि तमोगुणाची जेव्हा वृद्धी होते तेव्हा अप्रकाश, अंधकार, त्यानंतर निष्क्रियता, प्रमाद आणि मोह उत्पन्न होत असतो. पुढे ते म्हणतात की सत्वगुण वाढलेला असताना जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा तो उत्तम कर्म करणाऱ्या पवित्र ग्रहलोकांमध्ये जातो. त्यानंतर रजोगुणाबद्दल बोलतात. ते सांगतात की जेव्हा रजोगुण जेव्हा वाढलेला असतो आणि तेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा तो कर्माची आसक्ती असलेल्या मनुष्यांमध्ये जन्माला जातो. आणि तमोगुण वाढलेला असताना जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये म्हणजे मूढ योनीमध्ये जन्माला जातो. कर्मणः सुकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम, रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमस फलम. भगवान म्हणतात की शुभ कर्माचं फळ सात्विक आणि निर्मळ सांगितलेलं आहे, रजोगुणाचं फळ दुःख सांगितलेलं आहे आणि तमोगुणाचं जे फळ आहे ते अज्ञान सांगितलेलं आहे. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. सत्वगुणामुळे ज्ञान उत्पन्न होतं, रजोगुणामुळे लोभ उत्पन्न होत असतो आणि तमोगुणामुळे
प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होत असतं. सत्वगुणी मनुष्य जो आहे तो उच्चतर लोकांमध्ये जातो. म्हणजे सत्वगुण जो आहे तो ऊर्ध्वगतीला घेऊन जाणारा आहे. रजोगुण जो आहे तो मध्यम गतीला म्हणजे पृथ्वी तलावरती जन्माला आणतो. आणि तमोगुण जो आहे तो अधोगतीला म्हणजे नरक जन्माला घालतो. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यती गुणेभ्यश्च परमवेत्ती मद्भावम सुधी गच्छती. ते म्हणतात की जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की आपल्या सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांशिवाय अन्य कोणीही दुसरा करता नाहीये आणि या 3 गुणांच्या पलीकडे असलेल्या परमेश्वराला जो एखादा व्यक्ती जाणतो तेव्हा तो माझ्या स्वभावाला प्राप्त होतो असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. पुढे म्हणतात की गुणानेतानती त्रिंदेही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्तो मृत्युमश्नुते. ते म्हणतात की देहधारी जीव जो आहे तो भौतिक शरीराच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेले हे जे 3 गुण आहे सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि दुःख यापासून मुक्त होऊन अमृताचा उपभोग घेत असतो. म्हणजेच जर आपल्याला या जन्मी जर अमृताचा उपभोग घ्यायचा असेल तर या 3 गुणांच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर रजोगुण आणि तमोगुणापासून मुक्त तर झालंच पाहिजे, परंतु सत्वगुणातूनही मुक्त झालं पाहिजे. सत्वगुणामध्ये आसक्ती असलेला मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये राहण्याची इच्छा असलेल्या त्या पक्षासारखा आहे. पिंजरा हा पिंजराच असतो, मग तो सोन्याचा असो, चांदीचा असो किंवा लोखंडाचा असो. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर अर्जुन जो आहे तो भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो की हे प्रभू, गुणाच्या पलीकडे गेलेला मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचं आचरण कसं असतं आणि तो 3 गुणांच्या पलीकडे कसा जातो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की प्रकाशमच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. ते म्हणतात की प्रकाश, प्रवृत्ती आणि मोह म्हणजे प्रकाश हे सत्वगुणाचं प्रतीक आहे, प्रवृत्ती हे रजोगुणाचं प्रतीक आहे आणि मोह हे तमोगुणाचं प्रतीक आहे. या तिघांची प्राप्ती झाली असता तो त्यांचा द्वेषही करीत नाही आणि प्राप्ती झालेली नसतानाही त्यांची आशा किंवा आकांक्षाही बाळगत नाही. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो मनुष्य उदासीन राहून गुणांपासून विचलित होत नाही, गुणच गुणांमध्ये वावरत असतात हे जाणून तो स्थिर राहतो आणि आपल्या स्थिर स्थितीपासून विचलित होत नाही. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो मनुष्य सुख आणि दुःखामध्ये समान भाव ठेवतो, ज्याच्यासाठी सोनं, माती आणि दगड एक समान आहेत असा मनुष्य, त्यानंतर ज्याला आवडती आणि नावडती गोष्ट एक समान आहे किंवा ज्याच्यासाठी स्तुती आणि निंदा एक समान आहे असा मनुष्य, आणि ज्याला शत्रू आणि मित्र आणि मान आणि सम्मान अशा सर्व स्थितीमध्ये जो एकसमान भाव ठेवतो असा मनुष्य 3 गुणांच्या पलीकडे गेलेला आहे असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण या 3 गुणातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्याला सांगतात. ते म्हणतात की मामचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यतान ब्रह्मभूयाय कल्पते. ते म्हणतात की जो मनुष्य एकनिष्ठ राहून भक्तियोगाने मला निरंतर भजतो, माझी आराधना करतो, माझी उपासना करतो, तो 3 गुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो. आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ब्रह्मणो हि प्रतिष्ठा मृतस्य व्यस्तस्य शाश्वतस्य धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य. ते म्हणतात की त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, शाश्वत धर्माचा आणि एकमेव आनंदाचा किंवा सुखाचा आधार किंवा आश्रय मी आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी हा गुणत्रय विभाग योग आपल्या समोर इथे सादर केलेला आहे. अतिशय सुंदर झालं विवेचन, आणि ज्या पद्धतीने तुम्ही ते सांगितलं त्यामुळे ते फार समजायला सोपं गेलं. आता पुढच्या एखाद्या अध्यायासाठी पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.